नमस्कार मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही? तर आज आमची मॅडम बनवायला लागली पालक पनीरची रेसिपी. तर चला बघूया जरा आमची मॅडम जरा पालक पनीरची कशी रेसिपी करते. हे बघा, हे पालक. अच्छा, आता हे काय पालक काढताय तुम्ही मॅडम? हे आता आज बनवणार आहे पालक पनीरची भाजी. अरे वा, फ्रेश पालक आहे ना? फ्रेश पालक आणि बाबा 30 रुपये गड्डी. बरं. तर आता हे पालक काढली आता याला कापणार. आता याला स्वच्छ फक्त काय करायचं, असे पानच घ्यायचे. आपल्याला डेट काही घ्यायचे नाही आहे. अच्छा, आता हे काय आपलं हे पालक झालं समजा तोडून. पालक झाली तोडून. आता त्याला गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं, म्हणजे जे बॅक्टेरिया वगैरे असतात सगळ्या निघून जातात नाही का? निघून जातं. सॉफ्ट होऊन जाईल ते. पाणी म्हणजे थोडंसं गरम करायचं ना? थोडं गरम करून 5 मिनिटं होऊ द्यायचं. हा. पाणी तर मस्त गरम झालंय. आता हे धुतली पालक मिठाच्या पाण्यानं ना? मिठाच्या पाण्यामध्ये. कढईमध्ये टाकायची ना? आता हे कढईमध्ये टाकणार. थोडे मोठे मोठे पान आहे म्हणून थोडे. आता 10 मिनिटं त्याला हे करणार. झाकण ठेव ना? झाकण ठेवणार. पण थोडंसं हे करते ना. अरे वा, गरम पाण्यामध्ये लगेच हे बघा, लगेच हे होऊन जाते. लगेच पिवळा लागले. त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवते. लसूण, कांदा, लसण किती? एक ना? एक लसूण, 2 कांदे, हिरवी मिरची, टमाटर, 3 टमाटे ना? कढीपत्ता, कोथिंबीर. हे आता सगळं मिक्सरमधून पेस्ट करणार. कापून हे भाजून अच्छा, पेस्ट करायचं घ्यायचा? सगळं पेस्ट करणार. ठीक आहे, तर चला मिक्सर मधून पहिले पेस्ट काढून घेऊया. हा, तर आता आता बघूया. झाकण. 10 मिनिटं झाले. बघू शकता कशी झाली आहे. झाली आहे आपला. झालेत ना? गॅस बंद झाला, करायचा गॅस बंद केला. ना? तोपर्यंत याला थंड होऊ द्यायचा. आता याला थंड व्हायला ठेवून देते. तोपर्यंत बाकीचे मसाले काढू आपण आता. हा, आता काय करणार, हे उघडणार. झालंय ना? हे झाले. आता याला काय करणार माहितीये का, थंड पाण्यामध्ये टाकणार. हे गरम आहे म्हणून आपण हातानं काही काढू शकत नाही ना. बरोबर. म्हणून आता हे आता कढई घेणार इकडं. एक तर आपला ओठा आहे छोटा, त्यामुळे बघा या थंड पाण्यामध्ये अशी पालक घेऊन थंड पाण्यामध्ये सोडायची ना आता? आता हे थंड पाण्यामध्ये, गार पाण्यामध्ये. म्हणजे त्याचा कलर जे आहे, कलर होतापर्यंत कलर जाणार नाही. तसंच राहणार नाही. ते झाडे असल्या झाडांना पण काढू शकतो, किंवा पक्कड असली चिमटा काही पण, किंवा चिमट्याने पण काढून घेऊ शकतो. आता याला असंच सोडून 2-5 मिनिटं सोडून द्यायचं असं आता हे मसाले काढेपर्यंत. तर आता तुमची कढई झाली तयार. कढई झाली तयार. आता हे सगळे मसाले काढलेत ना याच्यासाठी. हे काय, टमाट्याचं पेस्ट. हे काय? हे कांदा, लसूण, मिरची, अच्छा, त्याचं पेस्ट. कोथिंबीर, आणि हे टमाटरचं पेस्ट. हे आपलं पालक गरम पाण्यामध्ये जे केली हे ते. पालकचं पेस्ट. कशी झाली, हिरवी झाली ना? लय भारी. यातनी हे काय, कढीपत्ता. कढीपत्ता, पहिले कढईमध्ये काय होतं, तेल. कारण जास्त तेल पण चांगलं नाही वाटत, कमी पण चांगलं नाही वाटत. आता त्याला मस्त फिरवू देणार. तेल पहिले गरम होऊ द्यायचं. तेल झालंय गरम. आता याच्यात काय चेक टाकायचं? करते थोडंसं. छान झाला. राई, राई टाकली पहिले.
ड्राई फुटा लागली. सत्र द्यायला लागते जरा खायला पण टेस्ट. अगं ते राई तर उडा लागली. टाकणार जिरा. जिरा टाकल्यानंतर राई उडणार नाही का? आता त्याच्यामध्ये टाकणार कढीपत्ता. आलं पटकन पडेल. त्याच्यानंतर हे तेजपत्ता. बघा कसं वाटत आहे. आता त्याच्यानंतर हे आपलं पेस्ट केलेली पेस्ट बनवलेला. आणि सगळं भाजून आहे त्याच्यामुळे ते जास्त मुलीचं काम नाही आहे. मिरची लसूण सगळं त्याच्यामध्ये थोडं हिंग मारणार. थोडं आता काय टाकणार आहे? हिंग. हिंग हिंग थोडंसं जरा भाजी जराशी हे बनते त्यांनी स्वादिष्ट सुगंधित. सुगंध टेस्टी. कलर द्यायचा. आता त्याच्यामध्ये टाकणार थोडं मीठ. ह्या मिठामुळे ते मसाले लवकर होतील ना. आपल्या आवड निवडणे ना मीठ टाकायचं. झाल्यानंतर काय टाकणार? धनिया पावडर. सगळे मसाले टाकायचे. आता सगळे मसाले. धनिया पावडर 1.5 चम्मच धनिया पावडर. हल्दी 1/2 चम्मच. 1 चम्मच हळदी ना. थोडी काहीतरी नावाला टाकत आहे मिरची पावडर. मिरची पावडर. निदान करून तिखट नाही व्हावं म्हणून जास्ती कलर यासाठी थोडा. आता टाकणार आहे खडा मसाला सगळा घरी बनवलेला. घरी बनवलाय. आता चांगलं याला होऊ देणार. मसाल्याला तेल सुटेपर्यंत. हे बघा कलर पूर्ण हे झालाय. आता टाकणार त्याच्यामध्ये पाणी सुटलं. तेल थोडंसं सुटलंय त्याला. आता काय टाकायचं? हे टमाट्याचं पेस्ट. टमाटरची पेस्ट. याला पण चांगलं होऊ देणार. कमी गॅसवरती. मिडियम गॅसमध्ये ना. मिडियम. थोडंसं पाणी टाकायचं त्याला. शिजायला म्हणजे ते खालती लागावं नाही. लागणार नाही आणि परत हे होईल. व्यवस्थित मसाले होतील. आता याला 5 मिनिटं होऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणे टाकायचे आपल्याला. याला 5 मिनिटं झाकून ठेवूया ना. आता याला 5 मिनिटं चांगलं होऊ द्या. कसं झालंय थोडा वाट टेक सुटला. बघा कसं झालंय. मसाल्याने तेल सोडलंय ना. टमाटर मसाला आता त्याच्यात टाकूया. सुगंध खूप छान येतोय. आता टाकूया आता त्याच्यामध्ये मटर टाकायचे. मटर. फ्रेश मटर आहेत ना. फ्रेश मटर आहे. आता याला चांगले 10-15 मिनिटं होऊ द्यायचे.
दुकानामधले पॅकेटपेक्षा ना हे आपले शेंगा आणून शिरून त्याच्यामधले मटर बघ किती छान असतात. भाजी पण छान होते. चव पण छान राहते त्या मटरला. हम्म. आणि आपण दुकानामधून आणतो त्याला पण चव असते म्हणा, पण ते कधीचे असतात काय असतात आपल्याला माहिती. आता याला चांगलं होऊ देणार 2-5 मिनटं. 2-5 मिनटं. ते पण तर थोडं हे करूया थोडं. आता हे जर नक्कीच व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक कर जा आणि परत भेटूया तुम्हाला 2-5 मिनिटानंतर. तोपर्यंत जरा होऊ देऊया याला. बघू शकता आता कसं काय झालं. झालेत ना मटर. हम्म. अदर कच्चं झालेत, पूर्ण आधी व्यवस्थित झालं नाही. आता याच्यात आधी काय टाकायचं. आता हे आपलं पालकची पेस्ट जी केली का नाही. अच्छा हा पालकची पेस्ट जे बनवली ते. आता हे टाकणार. मग याच्यामध्ये पण थोडंफार शिजून जाणार ते हां राहिलेले. अर्धे कच्चे आहेत ते होऊन हे बघा आता हे पेस्ट याच्यामध्ये पेस्ट टाकणार. याच्यामध्ये टाकायचं. आता याला चांगलं होऊ देणार. कमी गॅसवरती द्यायचं व्यवस्थित ना. मस्त हिरवा हिरवा कलर पण आला याला. तर पाणी टाकायचं. टाकणार कारण ते शिजायला लागेलच. हां. जर याच्यातनी गरम पाणी जर बनवून टाकलं तर खूपच चांगलं राहते, पण आपल्याकडे सध्या आता केलं नाही आहे त्याच्या कारणामुळे थंडच पाणी टाकूया आपण. ते करा ते खाली. तर याला थोडं जरा मिक्स करून घेऊया. आला नाही हिरवा कलर. हो एकदम हिरवा हिरवा कलर आला आहे आता. आला ना छान कलर. आता याला मस्त होऊ देणार. आता 2-5 मिनिटं होऊ द्यायचं झाकण ठेवून. मग नंतर वरून पनीर सोडायचं ना. पनीरला टाईम आहे अजून. तोपर्यंत हे होऊ देऊया. आता याला 10-15 मिनिटं झाकण ठेवून होऊ देऊया व्यवस्थित. हे काय आपलं पनीर आहे ना. पनीर. पनीर याला धुतलं पहिले स्वच्छ पाण्याने. चांगले छोटे 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 अच्छा छोटे एवढ्या पीसमध्ये कटिंग करायचं ना आता. आपल्याला ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने आपण पीस कटिंग करू शकतो. जास्ती मंडळी असली तर जास्ती बारकी आणि कमी मंडळी असली तर मग मोठे मोठे. हे बघा कसे पहिले. बघा हे जास्ती मंडळीसाठी ना. हां व्हेरी गुड. आता याला आता हे बघूया झालं का. हा हे बघूया का. अरे वा खूप छान झालं इकडे. हे सुगंध कसा येत आहे बाबा. एकच नंबर. आता हे आपण मटर कच्चे पण टाकू शकतो किंवा तेलमध्ये फ्राय करून पण टाकू शकतो ना. पण असे पण खूप छान भाजी होते ना. असे पण छान होते. तर नक्कीच एकदा बनवून बघा. मी तर बोलतो एकच नंबर होते भाजी अशी. बघा आताच बघू शकता कशी वाटत आहे. पूर्ण म्हणजे थोडं शिजल्यानंतर मसाला त्याच्या आतमध्ये गेला ना. हा 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 काय स्वाद आणि काय सुगंध यायला लागला. एकच नंबरचा. आता याला 10 मिनिटं परत होऊ देणार. नंतर मग सगळं झाल्यानंतर बाकीचे टिप्स सांगणार तुम्हाला. भाजी झाली. आता झाली आहे भाजी. आता त्याच्यात टाकणार धनिया. धनिया आहे बघा. आता
गॅस बंद करणार. कशी झाली हो? लय भारी झाली यार भाजी, एकदम हॉटेलसारखी भाजी झाली, एक गजबची. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण आवडत असेल अशी भाजी तर लाईक करजा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा भाजी कशी झाली, काय झाली ते, आणि लाईक नक्कीच करजा. तर चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.